हेलो फ्रेंड्स, वेलकम। आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कचा नॉलेज ऑफ फायनान्स अँड अकाउंट्स ऑडिटिंगचा युनिट 7 स्टार्ट करत आहे, जो आहे आपण अकाउंटिंग ॲज अ मेजरमेंटचा आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण 6 युनिट्स कव्हर केलेले आहे. ज्यांनी ते व्हिडिओज आतापर्यंत नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, मीन्स तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. टॉपिक स्टार्ट करण्याच्या आधी मी तुम्हाला काही प्रिपरेशन स्ट्रॅटेजी सांगून देतो आहे की जे आता आपण नवीन स्टार्ट करणार आहे. महाट्रान्सको LDC जी जे एक्झाम आहे आपली, बरोबर आहे, त्याची जी सिरीज चालू आहे आपली की पॉईंट्स प्लस MCQs, ती कंटिन्यू राहणार आहे. ठीक आहे. ती आपण डेली व्हिडिओज त्याच्यामध्ये पोस्ट करणार आहे, ती कंटिन्यू राहणार आहे, त्याच्यामध्ये काहीच चेंज नाही होणार आहे. पण त्याच्यासोबतच सिडकोची अकाउंट्स क्लर्कची पण एक्झाम आता लवकरच येणार आहे. तर त्याच्या हिशोबाने आपण इथे काय करणार, आता जे 7 टॉपिक्स मी इथे लिहिलेले आहे. फर्स्ट आहे फायनान्शियल अकाउंटिंग, सेकंड फायनान्स मॅनेजमेंट, ऑडिट अँड इथिक्स मॅनेजमेंट, डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस, कॉस्ट अकाउंटिंग आणि ॲडव्हान्स अकाउंटिंग, बरोबर आहे. तर हे जे 7 टॉपिक्स आहे, तर याचे आपण काय करणार आहे की टॉपिक वाईज MCQs कव्हर करणार आहे. म्हणजे याच्यामध्ये मिनिमम जसं आपण जर फायनान्शियल अकाउंटिंग म्हटलं तर याच्यामध्ये मिनिमम 25 टॉपिक्स येतात. तर 25 टॉपिक्सचे आपण एव्हरी टॉपिकचे 50-50 MCQ सॉल्व्ह करणार आहे. फक्त त्याच्यामध्ये MCQ राहतील. ठीक आहे. हा आपला सेकंड पार्ट आहे. पण महाट्रान्सकोची जी LDCची आपण प्रिपरेशन करत आहे, की पॉईंट्स आणि MCQची, ती ॲज इट इज चालणार आहे. त्याच्यामध्ये काहीच चेंज राहणार नाही. हे आपण एक्स्ट्रा व्हिडिओ बनवत आहे, जे आहे फायनान्शियल अकाउंटिंग, मीन्स जे महाट्रान्सको आणि सिडको या दोन्ही एक्झामसाठी किंवा जे पण काही अकाउंट्स रिलेटेड एक्झाम आहे त्यांच्यासाठी हे सगळे जे आपण बनवत आहे हे सगळ्यांसाठी कॉमन बनवत आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण डेली तेच करणार आहे की डेली आपण याच्यामध्ये व्हिडिओज पोस्ट करणार आहे, जे आहे फायनान्शियल अकाउंटिंगचे, फायनान्स मॅनेजमेंटचे, ऑडिट अँड इथिक्स मॅनेजमेंट, डायरेक्ट टॅक्सेस, हे जे टॉपिक्स दिले आहे याच्यावर डेली आपण याच्या एक टॉपिकवर आपण व्हिडिओज बनवणार आहे. मीन्स मिनिमम जर 7 टॉपिक आपण जर घेतले तर मिनिमम इथे 100+ व्हिडिओज क्रिएट करणार आहे आपण. ठीक आहे. याला मिनिमम आपल्याला 2 मंथ्स तरी कव्हर होतील असं मला वाटते की मिनिमम 2 मंथ्स याला आपल्याला कव्हर करायला लागेल. तर सिडकोची जेव्हापर्यंत एक्झाम होते तेव्हापर्यंत आपण ट्राय करू, त्याच्यानंतर ही कंटिन्यू सिरीज आपण स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. तर हेच आपल्याला इथे पहिले प्रिपरेशन स्ट्रॅटेजी बघायची होती की आपण इथे काय प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आता न्यू स्टार्ट करणार आहे, जी मंडे किंवा ट्यूजडेपासून आपण स्टार्ट करणार आहे. पण महाट्रान्सको LDCची जी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आहे ती आपण ॲज इट इज कंटिन्यूस ठेवणार आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन्स तुम्हाला जे पण काही आपले व्हिडिओज आहेत ते सर्व तुम्हाला नोटिफिकेशन्स थ्रू मिळणार. कारण की आतापासून आपण जर प्रिपरेशन चालू केलं तर एक्झामपर्यंत डेफिनेटली आपलं पूर्ण प्रिपरेशन कंप्लीट होईल आणि एक्झाम जो आहे तो आपला वेल जाईल. ठीक आहे. तर चला आजचा टॉपिकचे आपण इंडेक्स बघून घेऊ की आज आपण काय शिकणार आहे. तर आजचा युनिट जो आहे आपला 7चा आहे तो आहे अकाउंटिंग ॲज अ मेजरमेंटचा, बरोबर आहे. तर इथे आपण काय बघणार आहे, इथे सगळ्यात पहिले डेफिनेशन जो आपला टॉपिक असतोच, प्लस इथे मिनिंग ऑफ मेजरमेंट, सेकंड आहे आपला ऑब्जेक्ट ऑर इव्हेंट टू बी मेजर्ड, थर्ड आहे स्टँडर्ड ऑर स्केल ऑफ मेजरमेंट, फोर्थ आहे डायमेन्शन ऑफ मेजरमेंट स्केल, फिफ्थ आहे अकाउंटिंग ॲज अ मेजरमेंट डिसिप्लिन, सिक्स्थ आहे व्हॅल्युएशन ऑफ प्रिन्सिपल, सेवन्थ आहे मेजरमेंट अँड व्हॅल्युएशन, थर्ड आहे अकाउंटिंग एस्टिमेट्स, अँड लास्ट आपलं कॉमन MCQs आणि असाइनमेंट, जे आपण एव्हरी व्हिडिओजमध्ये बनवत आहे. ठीक आहे. व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे आणि असाइनमेंटचे जे क्वेश्चन आहे त्याचे आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शन्समध्ये ट्रू आणि फॉल्समध्ये द्यायचं आहे, बरोबर आहे. तर व्हिडिओला पूर्ण बघा, मीन्स जेणेकरून उद्या जाऊन जर आपण जे व्हिडिओज क्रिएट करत आहे तर असं नाही झालं पाहिजे की आपले प्रिव्हियस व्हिडिओ राहिल्याने आपण फक्त MCQs वाचत आहे. MCQ तर तुम्ही वाचा, पण त्याच्यासोबत आपण जे डिटेल व्हिडिओ बनवत आहे ते पण जास्त आपल्याला सगळ्यात जास्त कामात येईल, कारण की त्याच्यामध्ये आपण पूर्णच टॉपिक कव्हर करत आहे. ओके. आणि व्हिडिओजमध्ये जे MCQs बनवणार आहे आपण ते टॉपिक वाईज बनवणार आहे आणि मोस्ट ऑफ द ते पण बेसिकवरच डिपेंड आहेत, पण त्याच्यामध्ये आपण MCQs जे आहेत ते थोडे लेवल वाईज प्लस इम्पॉर्टंट आणि टॉपिक कव्हर करणारेच आपण त्याच्यामध्ये घेत आहे. तर चला आज स्टार्ट करूया आपण. सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन आहे. तर बघा, एलिमेंट्स ऑफ मेजरमेंटचा टॉपिक दिलेला आहे आपल्याला, बरोबर आहे. तर एलिमेंट्स ऑफ मेजरमेंटचं जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 3 पॉईंट्स कव्हर होतात, जे आहे फर्स्ट आहे आयडेंटिफिकेशन ऑफ ऑब्जेक्ट अँड इव्हेंट, सेकंड आहे सिलेक्शन ऑफ स्टँडर्ड ऑर स्केल, आणि थर्ड आहे इव्हॅल्युएशन ऑफ डायमेन्शन्स ऑफ मेजरमेंट स्टँडर्ड ऑर स्केल, बरोबर आहे. आता व्हॅल्युएशन ऑफ प्रिन्सिपल जर पाहिलं तर ते हिस्टोरिकल कॉस्टवर डिपेंड असते, करंट कॉस्टवर डिपेंड असते, रिअलायझेशन व्हॅल्यू अँड प्रेझेंट व्हॅल्यू याच्यावर प्रिन्सिपल्स डिपेंड असतात व्हॅल्युएशनचे, बरोबर आहे. तर याच्यानुसारच आपल्याला काय करायचं आहे, आता पूर्ण युनिट जो आहे अकाउंटिंग ॲज अ मेजरमेंट तो कव्हर करायचा आहे. ठीक आहे.
तर बघा सगळ्यात पहिले मिनिंग ऑफ मेजरमेंट जर म्हटलं तर इथे की पॉईंट्स जे दिलेले आहे बघा, इम्पॉर्टन्स ऑफ मेजरमेंट इन अकाउंटिंग. तर बघा काय म्हटलेलं आहे, मेजरमेंट इज अ व्हायटल ॲस्पेक्ट ऑफ अकाउंटिंग. ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट आर प्रायमरी मेजर्ड इन मॉनिटरी टर्म्स. बरोबर. बघा मोजमाप हे लेखांकनाचे एक महत्त्वाचे अंग आहे. व्यवहारवर घटना मुख्यतः पैशाच्या रूपात मोजल्या जातात. मीन्स इव्हेंट अँड ऑब्जेक्ट इज डिफाईन ॲज अ मनी. ठीक आहे. तर त्याच्यानुसारच आपल्याला याचे काय करायचं आता की पॉईंट्स बघू. बघा 3 बेसिक एलिमेंट्स ऑफ मेजरमेंट जे आताच आपण पाहिलं, मोजमापाची 3 मूलभूत तत्वे. फर्स्ट आहे आयडेंटिफिकेशन ऑफ ऑब्जेक्ट अँड इव्हेंट टू बी मेजर्ड. हा आपला फर्स्ट पॉईंट होता. बघा रिकॉग्नायझिंग विथ ऑब्जेक्ट ऑर इव्हेंट नीड अ मेजरमेंट. कोणत्या वस्तू किंवा घटनांचे मोजमाप करायचे आहे हे ओळखणे हा आपला फर्स्ट बेसिक एलिमेंट आहे मेजरमेंटचा. सेकंड म्हटलं आहे की सिलेक्शन ऑफ स्टँडर्ड ऑर स्केल टू बी यूज. चूसिंग द अप्रोप्रिएट युनिट ऑर स्केल फॉर मेजरमेंट. योग्य प्रमाणक आणि मापन मानदंड निवडणे हा आपला सेकंड एलिमेंट आहे मेजरमेंटचा. थर्ड म्हटलेलं आहे की इव्हॅल्युएशन ऑफ डायमेन्शन ऑफ मेजरमेंट स्टँडर्ड ऑर स्केल. मीन्स ॲक्सेसिंग द डायमेन्शन दॅट इज मनी, क्वांटिटी ऑर टू बी चूज स्टँडर्ड. मीन्स निवडलेल्या मानक प्रमाणकाचे परिणाम मूल्यांकन करणे, जसे पैसे आणि प्रमाण. हे आपले 3 मेजर पॉईंट्स आहे जे आहे बेसिक एलिमेंट मेजरमेंटचे. ठीक आहे. आता बघा डेफिनेशन ऑफ मेजरमेंट दिलेलं आहे, जसं 2 टाईपचे आहे तिथे आपण जसा प्रोफेस आर एस चेंबर्स आणि सेकंड दिलं आहे कोलर. ठीक आहे. बघा आर एस जे चेंबर्स यांनी काय दिलेलं आहे बघा, मेजरमेंट इज द असाइनमेंट ऑफ नंबर टू ऑब्जेक्ट इव्हेंट अकॉर्डिंग टू द रूल specifying the property to be measured, the scale used and unit direction. बघा मोजमाप म्हणजे विशिष्ट नियमांनुसार वस्तू घटनांना आकडे देणे, जे मोजायच्या गुणधर्मास वापरल्या जाणाऱ्या प्रमाणकास व त्याच्या परिणामास निर्देशित करतात. बरोबर आहे. ही जी डेफिनेशन आहे ही कोणी दिलेली आहे, आर जे चेंबर्सनी. सेकंड कोलरनी बघा काय म्हटलं आहे, मेजरमेंट इज असाइनिंग ऑर्डिनल अँड कार्डिनल नंबर्स based on system of observation and mathematical rule. मोजमाप म्हणजे निरीक्षण व गणिती नियमांवर आधारित क्रमांक किंवा संख्या देण्याची प्रक्रिया, त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे इथे मेजरमेंट. ओके. आता बघा ॲज अ अकाउंटिंग मेजरमेंट डिसिप्लिन काय केलं आहे, लेखांकन एक मोजमाप शिस्त काय आहे बघा. चेंबर्स डेफिनेशन इज वाइडली यूज टू जज इफ अकाउंटिंग क्वालिफाय ॲज अ मेजरमेंट डिसिप्लिन. चेंबर्स यांच्या व्याख्येनुसार लेखांकनाला मोजमाप शास्त्र मानता येते का हे ठरवले जाते. बरोबर आहे. आता बघा याचे MCQs आहे. फर्स्ट आहे अकॉर्डिंग टू द आर जे चेंबर्स व्हॉट आर द 3 एलिमेंट्स ऑफ मेजरमेंट. आर जे चेंबर्स यांच्या मते मापनाची 3 मूलभूत तत्वे कोणती आहे. तर बघा ऑप्शन आहे इथे आपल्याजवळ. फर्स्ट रेकॉर्डिंग अँड रिपोर्टिंग अनालायझिंग. सेकंड आहे आयडेंटिफिकेशन, सिलेक्शन, स्केल, इव्हॅल्युएशन ऑफ डायमेन्शन. थर्ड आहे क्लासिफिकेशन, अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. आणि फोर्थ आहे रेकॉर्डिंग, बजेटिंग अँड ऑडिटिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड. आयडेंटिफिकेशन, सिलेक्शन ऑफ स्केल, इव्हॅल्युएशन ऑफ डायमेन्शन. मीन्स ओळख, प्रमाणकाचा स्केलचा निवड आणि प्रमाणाचे परिणामाचे मूल्यांकन हे आपल्याला काय आहेत करेक्ट आन्सर आहे. ओके. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, व्हॉट डज ऑर्डिनल नंबर रिप्रेझेंट. ऑर्डिनल संख्या काय दर्शवते. तर बघा इथे फर्स्ट दिलेलं आहे क्वांटिटी, सेकंड दिलेला आहे पोझिशन इन अन ऑर्डर्ड सिक्वेन्स, थर्ड दिलेला आहे मेजरमेंट ऑफ वेट अँड फोर्थ दिलेला आहे ॲव्हरेज व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, पोझिशन इन अन ऑर्डर्ड सिक्वेन्स. मीन्स क्रमबद्ध मालिकेतील स्थान, त्यालाच आपण म्हणतो ऑर्डिनल नंबर. नेक्स्ट थर्ड, who define measurement as a assignment of a system of ordinal or cardinal number to be observation result. निरीक्षणाच्या परिणामांना ऑर्डिनल किंवा कार्डिनल संख्याच्या प्रणालीची नेमणूक म्हणून मापनाची व्याख्या कोणी केली. तर बघा ऑप्शन आहे आपल्याजवळ आर जे चेंबर्स, कोलर, ॲडम स्मिथ अँड कापलान. आन्सर आहे इथे सेकंड कोलर. बरोबर. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट इज द प्रायमरी युनिट ऑफ मेजरमेंट इन अकाउंटिंग. हिशोबशास्त्रात मापनाची प्राथमिक एकक काय आहे. क्वांटिटी, वेट, मनी, एरिया. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड मनी मीन्स पैसा. नेक्स्ट फिफ्थ,
कार्डिनल नंबर्स आर यूज टू इंडिकेट, कार्डिनल संख्या दर्शवण्यासाठी वापरल्या जातात. तर बघा इथे ऑप्शन आहे आपल्याजवळ पोझिशन इन द लिस्ट, सेकंड क्वांटिटी और काउंट, थर्ड रँकिंग ऑफ एन इव्हेंट अँड फोर्थ टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड क्वांटिटी और काउंट, प्रमाण किंवा संख्या. नेक्स्ट सिक्स्थ, मेजरमेंट इज अन इसेन्शियल ॲस्पेक्ट ऑफ अकाउंटिंग बिकॉज, मापन हे हिशोबशास्त्राचा महत्त्वाचा भाग आहे कारण. तर बघा ऑप्शन आहे इट सिम्प्लिफाईज डॉक्युमेंटेशन, सेकंड इट हेल्प इन असाइनिंग मॉनिटरी व्हॅल्यू टू द ट्रान्झॅक्शन, थर्ड इट अवॉइड ऑडिटिंग अँड फोर्थ इट सपोर्ट ओनली इन्व्हेंटरी कंट्रोल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इट हेल्प्स इन असाइनिंग मॉनिटरी व्हॅल्यू टू ट्रान्झॅक्शन, हे व्यवहारांना आर्थिक मूल्य देण्यास मदत करते. नेक्स्ट, आता नेक्स्ट बघा आपला 7.2 स्टार्ट आहे ऑब्जेक्ट और इव्हेंट टू बी मेजर्ड. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण थोडी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी चेंज केलेली आहे. हे जे सब्जेक्ट्स आहे युनिट्स आहे हे तुम्हाला ॲज इट इज मिळणार, प्लस एक्स्ट्रा MCQs पण आपण सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, तर बघा इथे आता ऑब्जेक्ट्स दिलेले आहे, ऑब्जेक्ट्स और इव्हेंट टू बी मेजर्ड. तर सगळ्यात पहिले डेफिनेशन ऑफ अकाउंटिंग हे सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर आहे. लेखनाची व्याख्या सगळ्यांनाच माहिती आहे की अकाउंटिंग इज अ प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग, मेजरिंग अँड कम्युनिकेटिंग इकॉनॉमिक इन्फॉर्मेशन टू इनेबल्स इन्फॉर्म जजमेंट अँड डिसिजन बाय युजर्स. बरोबर आहे. लेखांकन म्हणजे आर्थिक माहिती ओळखणे, मोजणे आणि ती इतरांना पोहोचवणे ही प्रक्रिया आहे जेणेकरून वापरकर्ते योग्य निर्णय घेऊ शकतील. बरोबर आहे. नेक्स्ट, मेजरमेंट ऑफ इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, माहितीची मोजमाप. बघा अकाउंटिंग्स मेनली इन्व्हॉल्व मेजरमेंट ऑफ इन्फॉर्मेशन विच इज इसेन्शियल फॉर डिसिजन मेकिंग. लेखांकनामध्ये माहितीचे मोजमाप हे मुख्यतः समाविष्ट असते आणि हे निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. बरोबर. नेक्स्ट, थर्ड दिलेला आपला टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन निडेड, आवश्यक माहितीचे प्रकार. बघा फर्स्ट आहे डिसिजन मेकर नीड पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर इन्फॉर्मेशन. बरोबर आहे. निर्णय घेणाऱ्यांनी भूतकाळातील, वर्तमान आणि भविष्यातील माहिती असणे आवश्यक असते. सेकंड म्हटलेलं आहे यूज ऑफ इन्फॉर्मेशन फॉर डिफरंट पीपल, विविध व्यापारकर्त्यांसाठी माहिती उपयोग. तर बघा एक्सटर्नल युजर्स राहतात जे इन्व्हेस्टर आणि बँक्स राहतात, मोस्टली रिसिव्ड पास्ट डेटा, कारण की जे पास्ट डेटावरच काम करतात. बाह्य वापरकर्त्यांना जसे की गुंतवणूक व बँक सामान्यतः भूतकाळातील माहिती दिली जाते. नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे जसं कॅश मॅनेजमेंट आहे. बरोबर आहे. रोख व्यवस्थापन. बघा कॅश रिसिप्ट अँड एक्सपेन्सेस मीन्स पास्ट अँड प्रोजेक्टेड आर द की फॉर कॅश मॅनेजमेंट डिसिजन. रोख व्यवहार आणि खर्च भूतकाळातील किंवा अंदाजित हे रोख व्यवस्थापनाचा निर्णयासाठी महत्त्वाचे असतात. सेकंड एक्झाम्पल दिलं आहे बघा लोन डिसिजनचं, कर्ज निर्णय. बरोबर आहे. लोन डिसिजन रिक्वायर्ड डिटेल ऑफ डेब्ट सर्व्हिसिंग एबिलिटी मीन्स रिपेमेंट ऑफ प्रिन्सिपल अँड इंटरेस्ट इन्व्हॉल्विंग पास्ट, करंट अँड प्रोजेक्टेड डेटा. कर्जाच्या निर्णयासाठी कर्ज फेडण्याची क्षमता, मूळ रक्कम व व्याज याबाबतची माहिती आवश्यक असते, ज्यात भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचा समावेश होतो. बरोबर. नेक्स्ट, ॲक्युरसी वर्सेस प्रेडिक्शन दिलेल्या, अचूकता विरुद्ध बाकी. देखा पास्ट अँड प्रेझेंट म्हटलं आहे कॅन बी मेजर्ड विथ सम ॲक्युरसी, भूतकाळ व वर्तमान यांचे मोजमाप अचूकतेने होऊ शकते. फ्युचर, फ्युचरमध्ये काय ओनली प्रेडिक्टेड नॉट मेजर, भविष्यकालीन घटना जी आहे केवळ भाकीत करता येते, मोजमाप नाही. आणि थर्ड दिलं आहे प्रेडिक्शन इज अ क्रिटिकल पार्ट ऑफ अकाउंटिंग, लेखांकनात भाकीत हा एक अत्यावश्यक भाग आहे. आता बघा याचे MCQs दिलेले आपल्याला 7.2 चे ऑब्जेक्ट और इव्हेंट्स टू बी मेजर्डचे. तर बघा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे इथे MCQs, व्हॉट डज अकाउंटिंग प्रायमरी इन्क्लूड ॲज पर गिवन डेफिनेशन. दिलेल्या व्याख्यानुसार लेखांकनात मुख्यतः काय समाविष्ट आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेकॉर्डिंग ऑफ ऑल गव्हर्नमेंट डेटा, सेकंड मेजरमेंट ऑफ फायनान्शियल रिस्क, थर्ड मेजरमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड फोर्थ ओनली प्रेडिक्शन ऑफ फ्युचर इव्हेंट. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड मेजरमेंट ऑफ इन्फॉर्मेशन मीन्स माहितीचे मापन. नेक्स्ट सेकंड विच टाइप ऑफ इन्फॉर्मेशन इज जनरली कम्युनिकेट टू एक्सटर्नल युजर, बाह्य वापरकर्त्यांना सामान्यतः कोणती माहिती दिली जाते.
तर बघा ऑप्शन आहे ओनली फ्युचर प्रोजेक्शन, सेकंड करंट अँड फ्युचर डेटा, थर्ड पास्ट इन्फॉर्मेशन अँड फोर्थ ओनली प्रेझेंट कंडिशन. तर करेक्ट आन्सर आहे पास्ट इन्फॉर्मेशन मीन्स भूतकाळातील माहिती. नेक्स्ट थर्ड, व्हॉट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन डू डिसिजन मेकर रिक्वायर. निर्णय घेणाऱ्यांना कोणत्या प्रकारची माहिती आवश्यक असते. तर बघा इथे ऑप्शन दिलेला आहे प्रेझेंट ओनली, फ्युचर ओनली, पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर अँड ओनली प्रेडिक्टेड डेटा. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर मीन्स भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ. नेक्स्ट फोर्थ, in the context of cash management what are essential object and events. रोख व्यवस्थापनाच्या संदर्भात आवश्यक वस्तू व घटना कोणत्या आहेत. तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट असेट अँड लायबिलिटी, सेकंड कॅश रिसिप्ट अँड एक्सपेन्सेस, थर्ड लोन अँड प्रॉफिट अँड फोर्थ टॅक्स रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कॅश रिसिप्ट अँड एक्सपेन्सेस, रोख पावत्या व खर्च. नेक्स्ट फिफ्थ, why is prediction considered essential in accounting information. लेखनातील माहितीमध्ये अंदाज बांधणे का आवश्यक मानले जाते. तर बघा ऑप्शन आहे इथे टू ऑडिट पास्ट डेटा, सेकंड टू मेजर असेट ॲक्युरेटली, थर्ड टू हेल्प डिसिजन मेकर प्लान फॉर फ्युचर अँड फोर्थ टू रेकॉर्ड हिस्टोरिकल डेटा. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड टू हेल्प डिसिजन मेकर प्लान फॉर फ्युचर, निर्णय घेणाऱ्यांना भविष्यातील योजना करण्यास मदत करण्यासाठी. नेक्स्ट सिक्स्थ, व्हॉट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन इज यूज्ड फॉर इव्हॅल्युएटिंग द लोन रिपेमेंट एबिलिटी ऑफ अ बिझनेस. व्यवसायाची कर्ज परतफेड क्षमता मूल्यांकन करण्यासाठी कोणती माहिती वापरली जाते. तर बघा ऑप्शन आहे ओनली फ्युचर प्रेडिक्शन, सेकंड पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर प्रोजेक्शन, थर्ड ओनली प्रॉफिट स्टेटमेंट अँड फोर्थ ओनली कॅश फ्लो डेटा. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर प्रोडक्शन, भूतकाळ, वर्तमान व भविष्यातील अंदाजे माहिती. आता नेक्स्ट जो आहे तो आहे आपला 7.3. बघा स्टँडर्ड ऑर स्केल ऑफ मेजरमेंट, स्टँडर्ड किंवा स्केल ऑफ मेजरमेंट. त्याचे की पॉईंट्स बघून घेऊ आपण. बघा फर्स्ट आहे मनी मेजरमेंट कन्सेप्ट दिलेला आहे, पैशाचा मोजमाप संकल्पनेचा अर्थ. बघा काय म्हटलेलं आहे इन अकाउंटिंग मनी इज यूज्ड ॲज अ स्टँडर्ड स्केल ऑफ मेजरमेंट फॉर रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन. लेखांमध्ये पैसे हे व्यवहार नोंदविण्याचे प्रमाण मापनाचे माध्यम मानले जाते. आता इथे दिलेल्या क्वांटिटिव्ह प्लस मॉनिटरी इन्फॉर्मेशन, परिज्ञात्मक व आर्थिक माहिती. बघा nowadays along with monetary information means quantity means non-monetary data is also communicate with accounting reports. आधुनिक लेखांकन अहवालामध्ये पैशा संबंधित माहिती बरोबरच परिज्ञात्मक मीन्स गैर आर्थिक माहिती देखील दिली जाते. नेक्स्ट दिलेला आहे फ्लक्च्युएटिंग एक्सचेंज रेट, विनिमय दरातील चढ उतार. बघा द एक्सचेंज रेट बिटवीन करन्सी कीप चेंजिंग. These affect the value of transaction when measured in different currency. चलन विनिमय दर सतत बदलत असतो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवहारांचे मूल्य सुद्धा बदलते. जसं एक्झाम्पल्स दिलं इथे बघा उदाहरण, an Indian businessman borrow $5,000 from the US businessman at exchange rate $1 equals to 50. लोन इक्वल्स टू किती झालं आपलं 2,50,000. बरोबर आहे. Later exchange rate become 1 equals to 55. The loan become 2,75,000. बरोबर आहे. The value of the same loan change because of exchange rate fluctuation. त्या एका कर्जाच्या मूल्यामध्ये बदल होतो कारण विनिमय दर बदलतो. कन्क्लुजन काय निकालणार आहे बघा, निष्कर्ष काय आहे, मनी ॲज अ मेजरमेंट युनिट इन अकाउंटिंग इज नॉट युनिव्हर्सली अप्लिकेबल ड्यू टू करन्सी डिफरन्सेस अँड एक्सचेंज रेट व्होलॅटिलिटी. पैसा हे लेखनांसाठी मोजमापाचे माध्यम असले तरी जगभर एकसारखे नसते कारण प्रत्येक देशाचे वेगळे चलन आणि त्याचे बदलणारे विनिमय दर असतात. ठीक आहे. आता बघा याचे आपण MCQ सॉल्व करूया. बघा काय म्हटलं आहे, फर्स्ट व्हॉट इज स्टँडर्ड स्केल ऑफ मेजरमेंट इन अकाउंटिंग. लेखांकनात मापनाचे प्रमाण एकक कोणते आहे. तर बघा इथे ऑप्शन दिलेला आहे क्वांटिटी, एरिया, मनी, टाइम. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड मनी मीन्स पैसा.
नेक्स्ट सेकंड, व्हाय डू मनी ॲज अ मेजरमेंट स्केल लॅक युनिव्हर्सल अप्लिकेबिलिटी? मापन एकक म्हणून पैसा सार्वत्रिक लागू होत नाही याचे कारण काय आहे? तर बघा ऑप्शन दिलेले आहे. बिकॉज पीपल डू नॉट अंडरस्टँड इट. सेकंड, बिकॉज इट फ्लक्च्युएट विथ एक्सचेंज रेट. थर्ड, बिकॉज अकाउंटिंग डज नॉट अलो फॉरेन करन्सी. अँड फोर्थ म्हटलं आहे की बिकॉज इट डज नॉट लीगल टेंडर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, बिकॉज इट फ्लक्च्युएट विथ एक्सचेंज रेट, कारण विनिमय दरांमध्ये चढ उतार होतो. Next, third, in India, which currency is used as a scale of measurement in accounting? भारतात लेखकांमध्ये कोणती चलन एकक म्हणून वापरली जाते? तर बघा ऑप्शन आहे डॉलर, पाउंड, रुपी, युरो. आन्सर आहे इथे रुपी. नेक्स्ट फोर्थ, इफ द एक्सचेंज रेट चेंज, व्हॉट हॅपन्स टू द व्हॅल्यू ऑफ फॉरेन करन्सी ट्रान्झॅक्शन? जर विनिमय दर बदलला तर परकीय चलनातील व्यवहारामध्ये मूल्य काय होते? तर बघा इथे ऑप्शन आहे इट बिकम कॉन्स्टंट. सेकंड, इट रिमेन अनचेंज. सेकंड, थर्ड, इट फ्लक्च्युएट्स. अँड फोर्थ आहे इट गेट डिलेटेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इट फ्लक्च्युएट्स, मीन्स ते चढ उतार होते. नेक्स्ट फिफ्थ, a businessman in India took loan at $5,000 at exchange rate of $50 per. What was the amount to be recorded? हे आताच आपण बघितले. भारतामधील एका व्यापाऱ्याने $5,000 कर्ज घेतले आणि विनिमय दर जर 50 रुपीज होता तर व्यवहारात किती रुपयांमध्ये नोंद केला? तर आन्सर आहे इथे 2,50,000. बरोबर आहे. मीन्स जो पण काही रेट आहे आपला 5,000चा जे अमाउंट होती इंटू 50 रुपीज मीन्स 2,50,000. त्याचं काय आलं करेक्ट आन्सर. नेक्स्ट सिक्स्थ, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट मनी ॲज अ मेजरमेंट युनिट इन अकाउंटिंग? खालीलपैकी कोणते विधान लेखांकनात मापन एकक म्हणून पैसा याबाबत बरोबर आहे? तर बघा फर्स्ट दिलेला आहे मनी इज फिक्स्ड अँड युनिव्हर्सल स्केल. सेकंड म्हटलं आहे ऑल कंट्रीज यूज द सेम करन्सी इन अकाउंटिंग. Third, money is a country specific and affected by exchange rate. And fourth म्हणला आहे money is used only for local transaction. Correct answer आहे इथे third, money in country specific and affected by exchange rate. पैसा हा देश विशिष्ट असतो आणि विनिमय दरांवर अवलंबून असतो. आता नेक्स्ट आहे आपला बघा 7.4 डायमेन्शन ऑफ मेजरमेंट स्केल. बरोबर आहे. फोर्थ टॉपिक काय आपला डायमेन्शन ऑफ मेजरमेंट स्केल. तर त्याचे की पॉइंट बघूया. बघा आयडियल मेजरमेंट स्केल वर्सेस मनी, आदर्श माप व पैसा. बघा an ideal measurement scale should be stable over time. For example, 1 kg of cabbage or 1 meter of cloth remain the same quantity today or even after a year. बरोबर. मीन्स एक आदर्श मापन कालानुसार स्थिर असतो. उदाहरण जसं गेलं 1 किलो गोबी किंवा 1 किलो कापड आज घेतले किंवा एका वर्षानंतर घेतले तरी तेवढीच मात्रा राहते. बरोबर आहे. आता इथे सेकंड पॉइंट म्हटलाय इनस्टॅबिलिटी ऑफ मनी, पैशाचे अस्थिर मोजमाप. बघा मनी इज नॉट अ स्टेबल मेजरमेंट स्केल. बरोबर आहे. ड्यू टू प्राइस चेंजेस द सेम अमाउंट ऑफ मनी मे नॉट बाय द सेम क्वांटिटी ऑफ गुड ओव्हर अ टाइम. पैसा हे स्थिर मापन माध्यम नाही. दरवाढ किंवा महागाई याच्यामुळे तेच पैसे पुढे जाऊन तेवढीच वस्तू विकत घेऊ शकत नाही. बरोबर. आता याचा कन्क्लुजन बघा काय निघालाय, निष्कर्ष काय आहे. मनी ॲज अ युनिट ऑफ मेजरमेंट इज नॉट स्टेबल, नॉट युनिव्हर्सल अप्लिकेबल. बरोबर आहे. अँड कॅन नॉट बी रिलाइड फॉर टाइम बेस्ड कंपॅरिझन. हेन्स अकाउंटिंग इज नॉट अन एक्झॅक्ट मेजरमेंट डिसिप्लिन. पैसा हे मापन एकक स्थिर नाही, सार्वत्रिक स्वरूपात वापरता येत नाही आणि वेळेनुसार तुलना करण्याची योग्य नाही. म्हणून लेखकांना अचूक मोजण्याची स्थिर म्हणता येणार नाही. ओके. आता बघा याचे की आपल्याला एमसीक्यूज दिलेले आहेत. फर्स्ट आहे व्हॉट इज की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अन आयडियल मेजरमेंट स्केल. एका आदर्श मापन एककाची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर बघा इथे ऑप्शन दिले आहे. फर्स्ट, इट मस्ट व्हॅरी ओव्हर टाइम. सेकंड, इट शुड बी कंट्री स्पेसिफिक. Third, it should be stable in dimension. And fourth, it must be monetary only. The correct answer is the third.
इट शुड बी स्टेबल इन डायमेन्शन, ते परिणामामध्ये स्थिर असावे. सेकंड, वाय इज मनी नॉट स्टेबल मेजरमेंट स्केल, पैसा मापनासाठी स्थिर एकक का नाही? तर बघा ऑप्शन आहे इट इज यूज्ड ओनली इन इंडिया, सेकंड इट डज नॉट रिफ्लेक्ट क्वांटिटी, थर्ड इट फ्लक्च्युएट इन व्हॅल्यू ओव्हर टाइम, अँड फोर्थ इट इज टिपिकली युनिव्हर्सल एक्सेप्टेड. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इट फ्लक्च्युएट इन व्हॅल्यू ओव्हर टाइम. बरोबर आहे, त्याचे मूल्य वेळोवेळी बदलते. नेक्स्ट थर्ड, in the given example scale increase in monetary term but actual sale quantity. दिलेल्या उदाहरणात विक्री रक्कमेत वाढ झाली पण वस्तूंची प्रत्यक्ष विक्री मात्रा, तर बघा काय आहे, इन्क्रीज झाली, रिमेन द सेम, डिक्लाइन और डबल. तर आन्सर आहे डिक्लाइन झाली, मीन्स घट झाली. नेक्स्ट फोर्थ, what is the main reason that monetary comparison between 2 years may be misleading? 2 वर्षातील आर्थिक तुलना चुकीची ठरवण्याचे मुख्य कारण कोणते आहे? बघा ऑप्शन आहे लॅक ऑफ डेटा, सेकंड प्राइस चेंजेस ओव्हर टाइम, थर्ड चेंजेस इन लोकेशन, अँड फोर्थ चेंजेस इन करन्सी युनिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, प्राइस चेंज ओव्हर टाइम, किमतीमध्ये वेळोवेळी होणारे बदल. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट वॉज ग्रॉस प्रॉफिट इन इयर 2 अकॉर्डिंग टू द एक्झाम्पल. आता इथे बा एक्झाम्पल होते पण मी इथे त्याला ऍड नाही केलेला आहे, तर त्याचा हा स्किप करून घ्या एक क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट बघा 6 काय, व्हॉट कन्क्लुजन कॅन बी ड्रॉन अकॉर्डिंग टू ॲज अ मेजरमेंट डिसिप्लिन. लेखांकनाला मापनशास्त्र मानल्यास तो कोणता निष्कर्ष निघतो? बघा ऑप्शन आहे इट यूज एक्झॅक्ट सायंटिफिक युनिट, second it use universally stable standard, third it is not exact measurement discipline, and fourth it ignore monetary information. The correct answer आहे इथे third, it is not an exact measurement discipline. हे एक अचूक मापनशास्त्र नाही. आता बघा 7.5 आहे आपल्याजवळ, अकाउंटिंग ॲज अ मेजरमेंट डिसिप्लिन. बरोबर आहे, 7.5 चा टॉपिक आहे. याचे आपण की पॉइंट बघू आणि त्याच्यानंतर त्याचे MCQ सुद्धा सॉल्व्ह करू. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या. ओके. तर बघा इथे काय म्हटलेलं आहे की वाय मेजरमेंट इज नेसेसरी, मोजमाप का आवश्यक आहे? तर बघा इथे दिलं आहे बिफोर रेकॉर्डिंग एनी ट्रान्झॅक्शन ऑर इव्हेंट इन अकाउंटिंग we must measure it. बरोबर आहे. Measurement is foundational because unless we know how to quantify an event, we cannot move to the next step, means recording. बरोबर आहे. कोणतीही व्यवहार किंवा घटना लेखा पुस्तकात नोंदवण्याशिवाय त्याचे मोजमाप करणे आवश्यक असते. मोजमाप ही लेखांकनाची मूलभूत प्रक्रिया आहे. मोजल्याशिवाय नोंद घेणे शक्य होत नाही. बरोबर. आता बघा नेक्स्ट पॉइंट दिलेला आपल्या पर्पज ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, लेखांकन माहितीचा उद्देश. बघा काय म्हटलं, अकाउंटिंग इज डन टू जनरेट युजफुल इन्फॉर्मेशन फॉर युजर टू मेक जजमेंट अँड डिसिजन. लेखनाचे उद्दिष्ट आहे व्यापारकर्त्यांना उपयुक्त माहिती उपलब्ध करून देणे ज्यामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकतील. आता याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व आहे, काय प्रक्रियेमध्ये काय गोष्टी येतात बघा. फर्स्ट येते रेकॉर्डिंग मीन्स नोंदविणे, थर्ड आहे सेकंड आहे क्लासिफाईंग मीन्स वर्गीकरण करणे, थर्ड आहे समरायझिंग सारांश तयार करणे, आणि फोर्थ आहे रिपोर्टिंग माहिती सादर करणे. बरोबर आहे. तर हे 4 स्टेप्स जे प्रोसेस आहे ते इन्व्हॉल्व असतात अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. बरोबर आहे. बघा आता दिलेला आहे, फर्स्ट दिलेला आहे फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन, लेखांकनातील मूलभूत गृहीत काय आहे बघा. फर्स्ट गोईंग कन्सर्न, सेकंड कन्सिस्टन्सी, अँड थर्ड आहे ॲकरल. बरोबर आहे. गोईंग कन्सर्न मीन्स बिझनेस विल कंटिन्यू टू ऑपरेट, व्यवसाय सुरू राहील असे गृहीत धरले जाते. सेकंड आहे कन्सिस्टन्सी म्हणजे सेम मेथड यूज अक्रॉस पिरियड, एकसंध पद्धत कालांतराने वापरली जाईल. थर्ड आहे ॲकरल, इन्कम अँड एक्सपेन्सेस रेकॉर्डेड वेन दे ऑकर, नॉट वेन कॅश इज रिसिव्ड ऑर पेड. रोख व्यवहार नसतानाही व्यवहाराची नोंद केली जाते. तर हे 3 बेसिक कन्सर्न्स आहे फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग ॲझम्पशन, गोईंग कन्सर्न, कन्सिस्टन्सी आणि ॲकरल. ह्याच्यावर सगळ्यात जास्त क्वेश्चन्स विचारतात.
आता बघा मनी ॲज अ मेजरमेंट युनिट पुन्हा आपल्याला आलाय मापनाचा पैसा एकक काय बघा ऑल ट्रान्झॅक्शन इन इव्हेंट अकाउंटिंग आर मेजर्ड इन मॉनिटरी टर्म while quantity data that is number of unit is often recorded it is always secondary to money based data लेखनामध्ये सर्व व्यवहार आणि घटना पैशाच्या मूल्यामध्ये मोजल्या जातात प्रमाणात्मक माहिती जसे की युनिटची संख्या आवश्यक असली तरी ती पूरक भूमिका बजावते बरोबर आता त्याची आपण एमसीक्यूज बघूया बघा काय एमसीक्यूज आहे फर्स्ट आहे Which of the following is considered an important part of accounting discipline? खालीलपैकी काय लेखांकन शास्त्राचा महत्त्वाचा भाग मानला जातो तो बघा ऑप्शन आहे इथे फोरकास्टिंग ॲडव्हर्टायझिंग मेजरमेंट बॉरोविंग करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड मेजरमेंट मीन्स मापन नेक्स्ट सेकंड विच ऑफ दिस इज नॉट अ पार्ट ऑफ मेजरमेंट डिसिप्लिन इन अकाउंटिंग खालीलपैकी काय लेखांकनातील मापनशास्त्राचा भाग नाही बघा मेजरिंग क्लासिफाईंग इव्हॅल्युएटिंग अँड आयडेंटिफाईंग आन्सर आहे येथे क्लासिफाईंग वर्गीकरण करणे नेक्स्ट थर्ड व्हॉट आर फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन लेखांकनातील मूलभूत गृहीतके कोणती आहेत बघा ड्युअल एस्पेक्ट एंटिटी मनी मेजरमेंट सेकंड कॉस्ट रिअलायझेशन मॅचिंग थर्ड गोइंग कन्सर्न कन्सिस्टन्सी ॲक्युरल अँड फोर्थ डेप्रिसिएशन गुडविल इन्व्हेंटरी तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड गोइंग कन्सर्न कन्सिस्टन्सी ॲक्युरल मीन्स सतत अस्तित्व सातत्य आणि उपार्जन आधार नेक्स्ट फोर्थ व्हॉट इज द बेसिक युनिट ऑफ मेजर लेखांकनातील मूलभूत मापन एकक कोणते आहे तर बघा ऑप्शन आहे इथे क्वांटिटी मनी टाइम स्पेस तर करेक्ट आन्सर आहे मनी मीन्स पैसा नेक्स्ट 5 why is measurement necessary before record keeping in accounting लेखांकनात नोंद ठेवण्यापूर्वी मापन का आवश्यक आहे तर बघा ऑप्शन आहे इथे टू चेक एरर सेकंड टू एनालाइज कॉम्पिटिटर थर्ड टू डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट अँड फोर्थ टू कॅल्क्युलेट टॅक्सेस तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड टू डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट व्यवहार आणि घटनांचे मूल्य ठरवण्यासाठी नेक्स्ट सिक्स्थ व्हॉट इज द पर्पज ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन लेखांकन माहितीचा उद्देश काय आहे तर बघा इथे ऑप्शन दिले आहे फर्स्ट एंटरटेनमेंट सेकंड प्रेडिक्शन ओनली थर्ड टू हेल्प इन युजर जजमेंट अँड डिसिजन मेकिंग अँड फोर्थ टू इन्क्रीज करन्सी व्हॅल्यू तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड टू हेल्प इन युजर जजमेंट अँड डिसिजन मेकिंग वापरकर्त्यांचा निर्णय प्रक्रियेस सहाय्य करणे नेक्स्ट सेवन्थ What does the process of recording, classifying and summarizing data in accounting ultimately helps measure? लेखांकनातील नोंदणी वर्गीकरण आणि संक्षेप प्रक्रिया कोणते मापन करण्यात मदत करते तर बघा ऑप्शन आहे टॅक्स बर्डन सेकंड मार्केट ट्रेंड थर्ड बिझनेस परफॉर्मन्स अँड फोर्थ इन्फ्लेशन तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बिझनेस परफॉर्मन्स व्यवसायाची कार्यक्षमता नेक्स्ट 7.6 आपला पॉइंट आहे व्हॅल्युएशन प्रिन्सिपल्स बरोबर आहे आता व्हॅल्युएशन प्रिन्सिपलचे की पॉइंट्स आणि त्याचे एक्झाम्पल सुद्धा एमसीक्यू सुद्धा बघूया तर बघा फर्स्ट दिलेलं आहे आपल्याला हिस्टोरिकल कॉस्ट बरोबर आहे ऐतिहासिक किंमत व्हॅल्युएशन ऑफ प्रिन्सिपल मध्ये फर्स्ट आहे ऐतिहासिक कॉस्ट मीन्स हिस्टोरिकल कॉस्ट बघा assets and liability are recorded at the amount paid or received at the time of acquisition बरोबर मालमत्ता व देणी त्यावेळी दिलेल्या किंवा मिळालेल्या रोख रकमेवर नोंदवली जाते जसे एक्झाम्पल्स दिलेले आहे बघा मशीन परचेस फॉर ₹7 लाख प्लस इन्स्टॉलेशन 1 लाख तर हिस्टोरिकल कॉस्ट किती झाली आपली 8 लाख मीन्स यंत्र विकत घेतले 7 लाखाचे प्लस बसवण्याचा खर्च झाला 1 लाख म्हणजे ऐतिहासिक किंमत किती झाली त्याची 8 लाख बरोबर सेकंड आहे करंट कॉस्ट सध्याची किंमत काय बरोबर आहे बघा assets are valued at the amount payable if acquired now liability are valued at amount required to settle them बघा मालमत्ता सध्या खरेदी केली असती तरी लागणारी किंमत देणी संध्या फेडण्यासाठी लागणारी किंमत एक्झाम्पल दिले बघा करंट प्राइस ऑफ मशिनरी दॅट इज 25 लाख ठीक आहे सध्या यंत्राची किंमत जी आहे ती किती आहे 25 लाख थर्ड आहे रिअलायझेबल व्हॅल्यू साक्षात्कार मूल्य बघा व्हॅल्यू ऑफ असेट इफ सोल्ड इन अन ऑर्डरली मॅनर
व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी बेस्ड ऑन एक्सपेक्टेड सेटलमेंट अमाऊंट. मालमत्ता व्यवस्थित विकल्यास मिळणारी रक्कम. देणी सामान्यतः व्यवसायानुसार फेडण्याची लागणारी रक्कम. मीन्स होते मशिनरी सेल ॲट ₹20 लाख. सिंपल. ओके. नेक्स्ट आहे प्रेझेंट व्हॅल्यू, सध्याचे मूल्य. बघा, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ फ्युचर कॅश फ्लो फ्रॉम असेट्स ऑर लायबिलिटी डिस्काउंटेड युझिंग अ स्पेसिफिक रेट. भविष्यातील रोख प्रवाहाचे सध्याच्या रकमेतील मूल्य विशिष्ट सवलत दर वापरून. जसं बघा एक्झाम्पल्स दिलेले आहे. उदाहरण, फ्युचर इन्कम ऑफ मशिनरी दॅट इज 1 लाख पर इयर फॉर 10. डिस्काउंट रेट आहे 20%. तर प्रेझेंट व्हॅल्यू जर झाली ती किती आहे 4,19,246. मीन्स भविष्यात दरवर्षी 1 लाख उत्पन्न देणाऱ्या यंत्राचे साधन मूल्य 20% सवलत दराने किती आहे 4,19,246. आता बघा त्याचे एमसीक्यूज आपण बघूया. बघा फर्स्ट दिलेलं आहे आपल्याला इथे, विच ऑफ द फॉलोइंग इज जनरली एक्सेप्टेड मेजरमेंट बेस. खालील पैकी कोणते एक सामान्यतः मूल्यांकन तत्व आहे. तर बघा इथे ऑप्शन दिलेला आहे, एस्टिमेट कॉस्ट, सेकंड हिस्टोरिकल कॉस्ट, थर्ड ॲव्हरेज कॉस्ट आणि फोर्थ बजेटेड कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड हिस्टोरिकल कॉस्ट. मीन्स ऐतिहासिक खर्च. नेक्स्ट सेकंड, अंडर हिस्टोरिकल कॉस्ट कन्सेप्ट असेट्स आर रेकॉर्डेड ॲट. ऐतिहासिक खर्च संकल्पनेनुसार मालमत्ता कशाच्या आधारावर नोंदवली जाते. तर बघा इथे ऑप्शन आहे, फर्स्ट मार्केट प्राइस, सेकंड ॲक्वाजिशन कॉस्ट, थर्ड सेलिंग प्राइस अँड फोर्थ रिअलायझेबल व्हॅल्यू. तो करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ॲक्वाजिशन कॉस्ट, खरेदीची किंमत. नेक्स्ट थर्ड, व्हॉट इज द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ 1 लाख रिसिवेबल आफ्टर 1 इयर ॲट 20% डिस्काउंट. बघा 20% सवलत दराने 1 वर्षानंतर मिळणाऱ्या 1 लाखाचे वर्तमान मूल्य काय आहे. तर बघा इथे ऑप्शन आहे आपल्याजवळ 1,90,000, 85,000 अँड 83,300. तर करेक्ट आन्सर आहे 83,333. नेक्स्ट फोर्थ, करंट कॉस्ट मीन्स चालू खर्च, याचा अर्थ काय. बघा फर्स्ट आहे अमाऊंट पेड ओरिजिनली, सेकंड अमाऊंट निडेड टू एक्वायर द असेट टुडे, सेकंड एस्टिमेट सेलिंग प्राइस आणि फोर्थ पास्ट कॉस्ट ॲडजस्टेड फॉर इन्फ्लेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड अमाऊंट निडेड टू एक्वायर द असेट टुडे. मालमत्ता आज खरेदी करण्यासाठी लागणारी रक्कम, त्यालाच आपण म्हणतो करंट कॉस्ट, चालू खर्च. नेक्स्ट फिफ्थ, रिअलायझेबल व्हॅल्यू ऑफ अन असेट इज. मालमत्तेची साकारता किंमत म्हणजे काय. बघा ऑप्शन दिलेला, कॉस्ट इनकर्ड टू प्रोड्यूस, सेकंड अमाऊंट रिक्वायर्ड टू रिप्लेस, थर्ड अमाऊंट दॅट कॅन बी ऑप्टेन फ्रॉम ओल्डरली सेल अँड फोर रिटर्न डाऊन व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड अमाऊंट दॅट कॅन बी ऑप्टेन फ्रॉम ओल्डरली सेल, नियोजित विक्रीमधून मिळणारी रक्कम. नेक्स्ट सिक्स्थ, ॲज पर प्रेझेंट व्हॅल्यू कन्सेप्ट फ्युचर कॅश फ्लो आर. वर्तमान मूल्य तत्वानुसार भविष्यातील रोख प्रवाह असे असतात. तर बघा इथे ऑप्शन दिले आहे, फर्स्ट डिस्काउंटेड टू प्रेझेंट, सेकंड ॲडजस्टेड टू इन्फ्लेशन, थर्ड मल्टिप्लाइड विथ इंटरेस्ट अँड फोर्थ इग्नोर इन अकाउंटिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट डिस्काउंटेड टू प्रेझेंट, वर्तमानासाठी सूट दिली जाते. नेक्स्ट सेवन्थ, अकॉर्डिंग टू हिस्टोरिकल कॉस्ट अ लायबिलिटी इज रेकॉर्डेड ॲज. ऐतिहासिक खर्चानुसार जबाबदारी कशावर नोंदवली जाते. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट करंट मार्केट सेटलमेंट व्हॅल्यू, सेकंड अमाऊंट रिसिव्ड ऑर एक्सपेक्टेड टू बी पेड, थर्ड फ्युचर आउटफ्लो डिस्काउंटेड अँड फोर रिअलायझेबल सेटलमेंट अकाउंट. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड अमाऊंट रिसिव्ड ऑर एक्सपेक्टेड टू बी पेड, प्राप्त रक्कम किंवा अपेक्षित देय रक्कम. नेक्स्ट एट, विच मेजरमेंट बेस कन्सिडर टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. कोणते मूल्यांकन तत्व पैशाच्या वेळेच्या मूल्याचा विचार करते. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट इथे हिस्टोरिकल कॉस्ट, सेकंड करंट कॉस्ट, थर्ड रिअलायझेबल व्हॅल्यू अँड फोर्थ प्रेझेंट व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ प्रेझेंट व्हॅल्यू, वर्तमान मूल्य. नेक्स्ट पॉईंट आहे आपला 7.7 मेजरमेंट अँड व्हॅल्युएशन. बरोबर आहे. तर याचे आपण की पॉईंट्स कव्हर करू आणि त्याच्यानंतर एमसीक्यूज पाहू. असेच कंटिन्यू आपण व्हिडिओ बनवणार आहे आणि प्लस एक्स्ट्रा जे आहेत ते आपण बनवणार आहेत 50-50 MCQs वाले. मीन्स तुम्हाला हा पण असेच व्हिडिओ कंटिन्यू जे डिटेल्समध्ये आहेत ते पण मिळणार, प्लस 50 MCQs एक्स्ट्रा मिळणार ज्याची आपण रिव्हिजनमध्ये प्रॅक्टिस करणार आहे. बरोबर आहे. मीन्स जेव्हापर्यंत टील एक्झामपर्यंत आपण अशीच प्रॅक्टिस करणार, मीन्स अकाउंटिंगचा आपण कोणताच कन्सेप्ट इथे सोडणार नाही आहे.
इन डिटेल्समध्ये पण घेऊ प्लस MCQs मध्ये पण, दोन्ही कन्सेप्टमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहे. तर कंटिन्यू चॅनलवर राहा मीन्स जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चांगली होईल. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा आणखी काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपण त्याला सॉल्व्ह करण्याचा ट्राय करणार. ठीक आहे. तर बघा इथे आता नेक्स्ट आपला जो पॉईंट आहे मेजरमेंट अँड व्हॅल्युएशनचा, तर की पॉईंट बघून घेऊ. पहिले फर्स्ट दिला आहे अंडरस्टँडिंग व्हॅल्यू इन इकॉनॉमिक अँड अकाउंटिंग, मीन्स अर्थशास्त्र व लेखाशास्त्रातील मूल्य समजावून घेणे. बघा फर्स्ट पॉईंट दिला आहे व्हॅल्यू रिलेट्स टू द बेनिफिट टू बी डिराइव्ड फ्रॉम ऑब्जेक्ट, ॲबिलिटी और आयडियाज. मूल्य हे वस्तू, कौशल्य किंवा कल्पनांमधून मिळणाऱ्या लाभांशी संबंधित असते. सेकंड म्हटलं आहे टू द इकॉनॉमिस्ट व्हॅल्यू इज द युटिलिटी दॅट इज सॅटिस्फॅक्शन of an economic resource to person contemplating on enjoying its use. अर्थशास्त्रज्ञांसाठी मूल्य म्हणजे आर्थिक साधनाचा उपयोग करताना किंवा विचार करताना मिळणारा उपयोग किंवा समाधान. नेक्स्ट म्हटलं आहे दॅट इज टू से व्हॅल्यू इज मेजर्ड इन द टर्म ऑफ मनी, म्हणजेच मूल्याची मोजणी पैशांच्या स्वरूपात केली जाते. सपोज एन इंडिव्हिज्युअल परचेस कार पेइंग ₹2,50,000. समजा एखाद्या व्यक्तीने 2,50,000 भरून कार खरेदी घेतली. मीन्स इट्स व्हॅल्यू लाईज सॅटिस्फॅक्शन टू बी डिलिव्हर्ड दॅट इंडिव्हिज्युअल युझिंग कार इन फ्युचर. त्याच्या दृष्टीने त्या कारचे मूल्य हे भविष्यात त्याच्या वापरातून मिळणाऱ्या समाधानास आहे. बरोबर. नेक्स्ट बट अकाउंट्स यूज ओनली कार्डिनल स्केल, पण लेखापाल मात्र नेहमी परिज्ञात्मक मीन्स कार्डिनल मापन पद्धतीचा वापर करतात. जसं 2,50,000 इट इज ओनली वन टाइप ऑफ कॅल्क्युलेशन कॉल्ड ॲक्विजिशन कॉस्ट और हिस्टोरिकल. जर कारचे मूल्य 2.5 लाख धरले तर ते केवळ एक प्रकारचे मूल्य आहे ज्याला खरेदी किंमत किंवा ऐतिहासिक किंमत म्हणतात. सो व्हॅल्यू इज इंडिकेटेड बाय मेजरमेंट, म्हणूनच मूल्य हे मापनाद्वारे दर्शवले जाते. बरोबर. नेक्स्ट पॉइंट आहे आपला बघा इकॉनॉमिक्स ऑफन यूज ऑर्डिनल स्केल टू इंडिकेट द लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन. अर्थशास्त्रज्ञ सामान्यतः पातळीचे मापन करण्यासाठी सामान्यतः क्रमवार मीन्स ऑर्डिनल मापन पद्धती वापरतात. इन अकाउंटिंग टू मीन्स द व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्ट, ॲबिलिटीज और आयडियाज अ मॉनेटरी सरोगेट्स इज यूज. लेखाशास्त्रात मूल्य दाखवण्यासाठी वस्तू, कौशल्य किंवा कल्पनांचा आर्थिक प्रतिनिधी मीन्स रोख वापरला जातो. इन अकाउंटिंग व्हॅल्यू इज ऑलवेज मेजर्ड इन द टर्म ऑफ मनी. लेखाशास्त्रात मूल्य हे नेहमी पैशांच्या स्वरूपातच मोजले जाते. आता बघा त्याची आपण MCQs बघूया. बघा काय म्हटलं इन इकॉनॉमिक्स व्हॅल्यू रेफर्स टू. अर्थशास्त्रात मूल्य म्हणजे काय. बघा ऑप्शन दिलेला आहे मार्केट प्राइस ऑफ एन ऑब्जेक्ट. Second, satisfaction or utility derived from use. Third, acquisition cost of asset. And fourth, the total production cost. The correct answer आहे इथे second. Satisfaction or utility derived from use. वापरातून मिळणारे समाधान किंवा उपयोगिता. Second, in accounting, value is always measured in the term of. लेखाशास्त्रात मूल्य कशाच्या स्वरूपात मोजले जाते. बघा इथे ऑप्शन आहे क्वांटिटी, युनिट्स ऑफ सॅटिस्फॅक्शन, मनी, वेट. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड मनी मीन्स पैसा. नेक्स्ट थर्ड व्हॅल्यू ऑफ एन ऑब्जेक्ट परचेस फॉर ₹2,50,000 इज रेफर्ड टू ॲज. 2,50,000 मध्ये खरेदी केलेल्या वस्तूचे मूल्य याला काय म्हणतात. बघा ऑप्शन आहे करंट कॉस्ट, प्रेझेंट व्हॅल्यू, रिअलायझेबल व्हॅल्यू, हिस्टोरिकल और एक्विजिशन. आन्सर आहे हिस्टोरिकल और एक्विजिशन कॉस्ट, ऐतिहासिक किंवा खरेदी कर्ज. नेक्स्ट फोर्थ इकॉनॉमिस्ट यूज विच स्केल टू इंडिकेट सॅटिस्फॅक्शन. अर्थशास्त्रज्ञ समाधान दर्शवण्यासाठी कोणता प्रमाण वापरतात. तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट ऑर्डिनल स्केल, बायनरी स्केल, मॉनिटरी स्केल, कार्डिनल स्केल. आन्सर आहे फर्स्ट ऑर्डिनल स्केल, क्रमश प्रमाण. नेक्स्ट फिफ्थ अकाउंट्स यूज विच टाइप ऑफ स्केल टू मेजर व्हॅल्यू. लेखापाल मुख्य मोजण्यासाठी कोणत्या प्रकारचा प्रमाण वापरतात. बघा ऑप्शन आहे ऑर्डिनल स्केल, क्वालिटेटिव्ह स्केल, कार्डिनल स्केल अँड रेशिओ स्केल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कार्डिनल स्केल मीन्स परिमाणात्मक प्रमाण. नेक्स्ट आहे आपला बघा 7.8 अकाउंटिंग एस्टिमेट. ठीक आहे. आता अकाउंटिंग एस्टिमेटचे आपण की पॉइंट्स प्लस MCQs बघूया.
तर बघा इथे फर्स्ट दिलेला अकाउंटिंग एस्टिमेट कन्सेप्ट अँड इम्पॉर्टन्स, लेखा अंदाज व संकल्पना व महत्व. बघा अर्लियर इन दिस युनिट वी हॅव लर्न हाऊ टू मेजर ट्रान्झॅक्शन. बरोबर आहे, वी हॅड ऑलरेडी टेकन प्लेस, ते आपल्याला माहिती आहे. या युनिटमध्ये आपण एका व्यवहाराचे मापन कसे करावे हे शिकलो, ते आधीच झाले आहे. त्यासाठी आपण रक्कम अदा केलेली आहे किंवा मूल्यात्मक तत्वे वापरून मापन केले जाऊ शकते. बट देर आर सर्टन आयटम्स विच हॅव नॉट ऑकर्ड देअरफॉर कॅन नॉट मेजर्ड युझिंग व्हॅल्युएशन प्रिन्सिपल. पण काही घटक असे असतात जे अद्याप घडलेले नाही, म्हणूनच त्यांचे मापन मूल्यांकन तत्वाद्वारे शक्य नसते, तरी ते लेखा पुस्तकामध्ये नोंदवणे आवश्यक असते. तर बघा इथे एक्झाम्पल दिला, प्रोव्हिजन ऑफ डाउटफुल डेट्स, जसं संशयास्पद वसुलीची तरतूद मीन्स प्रोव्हिजन ऑफ डाउटफुल डेट्स. जसं बघा फॉर सच आयटम रिजनेबल एस्टिमेट आर मेड बेस्ड ऑन एक्झिस्टिंग सिच्युएशन अँड पास्ट एक्सपिरियन्स. अशा बाबतीत विद्यमान परिस्थिती व पुनरानुभवावर आधारित वाजवी अंदाज वापरले जातात. आता बघा एस्टिमेशन्स इन फायनान्शियल स्टेटमेंट काय म्हटलं, आर्थिक विवरणातील अंदाज. बघा मेजरमेंट ऑफ सम असेट्स अँड लायबिलिटी इज बेस्ड ऑन अनसर्टन फ्युचर इव्हेंट. काही मालमत्ता व जबाबदाऱ्यांचे मापन अनिश्चित भविष्यकालीन घटनांवर आधारित असते. ड्यू टू अनसर्टनिटीज इन इव्हेंट मेनी आयटम्स कॅन नॉट बी मेजर प्रिसाइजली बट ओनली एस्टिमेटेड. व्यवसायातील अनिश्चिततेमुळे अनेक गोष्टीचे अचूक मापन शक्य नसते, त्यामुळे अंदाजावर आधारित मापन केले जाते. नेक्स्ट पॉइंट आहे आपला, मॅनेजमेंट मेक व्हेरियस एस्टिमेट रिलेटेड टू असेट लायबिलिटी इन्कम अँड एक्सपेन्सेस. व्यवस्थापन मालमत्ता जबाबदाऱ्या उत्पन्न खर्च या संदर्भात विविध अंदाज व गृहीतके तयार करते. एक्झाम्पल्स दिले आहे, डेप्रिसिएशन, अमोर्टायझेशन, इम्पार्टमेंट लॉसेस, प्रोव्हिजन अँड एम्प्लॉई बेनिफिट. जसा घसारा, कर्ज फेडणे, घट झालेली किंमत, तरतुदी आणि कर्मचाऱ्यांचे लाभ. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याजवळ द प्रोसेस ऑफ इंटिमेशन, अंदाज लावण्याची प्रक्रिया. तर बघा फर्स्ट दिलेला इथे एस्टिमेट इन्व्हॉल्वमेंट जजमेंट बेस्ड ऑन लेटेस्ट अवेलेबल इन्फॉर्मेशन. अंदाज लावण्यासाठी ताज्या उपलब्ध माहितीच्या आधारावर निर्णय घेतले जातात. सेकंड, रिव्हिजन मे बी रिक्वायर्ड ड्यू टू न्यू इन्फॉर्मेशन, मोर एक्सपिरियन्स और चेंज सर्कमस्टन्सेस. नवीन माहिती, अधिक अनुभव किंवा परिस्थितीतील बदलामुळे अंदाजामध्ये सुधारणा आवश्यक असू शकते. नेक्स्ट म्हटलं आहे चेंज इन अकाउंटिंग एस्टिमेट मीन्स डिफरंट अरायजेस बिटवीन प्रिव्हियस अँड करंट एस्टिमेट्स. लेखांकन अंदाजामधील बदल म्हणजे आधीचा आणि आत्ताचा अंदाज यात फरक निर्माण होणे. बरोबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल्स दिलेले आहे बघा, एक्झाम्पल्स इन अकाउंटिंग एस्टिमेटचा. फर्स्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ पेटेंट्स. ठीक आहे, पेटेंट विकास. बघा कंपनी स्पेंड 10 लाख टू डेव्हलप पेटेंट्स. इट मस्ट एस्टिमेट हाऊ मेनी इयर्स दिस पेटेंट विल बेनिफिट द कंपनी. कंपनी 10 लाख खर्च करून पेटंट विकसित करते, त्यातून किती वर्ष लाभ मिळेल याचा अंदाज वाजवी माहिती व तर्कावर आधारित असावा. नेक्स्ट सेकंड, कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट, बांधकामाचे कंत्राट. बघा इन लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यू इज रिकॉग्नाइज्ड युजिंग पर्सेंटेज ऑफ कंप्लीशन मेथड. ॲडिक्वेट प्रोव्हिजन फॉर फ्युचर कॉन्टिजेन्सी मस्ट बी एस्टिमेटेड. दीर्घकालीन कंत्राटामध्ये पूर्णतेच्या टक्केवारी पद्धतीने महसूल ओळखला जातो. भविष्यातील अडचणीसाठी योग्य तरतूद करावी लागते, ती अंदाजावर आधारित असते. नेक्स्ट थर्ड आहे टॅक्स प्रोव्हिजन मीन्स कर तरतुदी. बघा प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस इज बेस्ड ऑन एस्टिमेट ड्यू टू इंटरप्रिप्रेशनल डिफरन्सेस विच मे लीड टू व्हॅराईंग टॅक्स लायबिलिटी. कर संबंधित तरतूद अंदाजावर आधारित असते, कारण खर्च मान्य अमान्य केल्याने कर रकमेवर परिणाम होऊ शकतो. बघा हे 3 पॉइंट्स आपले कव्हर झाले. आता त्याचे आपण काय बघूया, एमसीक्यूज बघूया. ओके, तर फर्स्ट एमसीक्यूज बघा काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग आयटम रिक्वायर अकाउंटिंग एस्टिमेट. खालीलपैकी कोणत्या घटकांना लेखा अंदाजाची आवश्यकता आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट परचेस ऑफ मशिनरी, सेकंड प्रोव्हिजन ऑफ डाउटफुल डेट, थर्ड पेमेंट ऑफ टू क्रेडिटर अँड फोर्थ बँक लोन रिपेमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट, शंकास्पद देयकांसाठी तरतूद. नेक्स्ट सेकंड, अकाउंटिंग एस्टिमेट आर यूज्ड व्हेन. लेखा अंदाजाचा वापर कधी केला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट
A transaction is recorded after payment only. Second, there is uncertainty about future event. Third, cash flow is certain. And fourth, asset value is fixed. The correct answer आहे इथे second. There is uncertainty about future event. भविष्य काळातील घटनांविषयी अनिश्चितता असते. Next, third, which of the following is example of accounting estimate? खालील पैकी कोणते लेखा अंदाजाचे उदाहरण आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रेकॉर्डिंग एक्झॅक्ट सॅलरी पेड. सेकंड, एस्टिमेट युजफुल लाईफ ऑफ मशिनरी. थर्ड, पेमेंट ऑफ रेंट. अँड फोर्थ, रीपेमेंट ऑफ लेन. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, एस्टिमेट युजफुल लाईफ ऑफ मशिनरी. मशिनरीचे उपयोगी आयुष्य अंदाजणे. नेक्स्ट, फोर्थ, अ चेंज इन अकाउंटिंग एस्टिमेट ऑकर वेन. लेखा अंदाजात बदल कधी होतो? तो बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट, द ॲक्च्युअल ट्रान्झॅक्शन चेंजेस. सेकंड, न्यू इन्फॉर्मेशन और एक्सपीरियंस कॉज रिव्हिजन. थर्ड, एक्सपेन्सेस आर रिड्यूस. अँड फोर्थ, टॅक्स इज पेड लेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, न्यू इन्फॉर्मेशन और एक्सपीरियंस कॉज रिव्हिजन. नवीन माहिती किंवा अनुभवामुळे पुनर्मूल्यांकन होते. नेक्स्ट, फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट युजली बेस्ड ऑन अकाउंटिंग एस्टिमेट. खालील पैकी काय लेखा अंदाजावर आधारित नसते? तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट, पेमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी बिल. सेकंड, युजफुल लाईफ ऑफ पेटेंट. थर्ड, प्रोव्हिजन ऑफ टॅक्सेस. अँड फोर्थ, इन्व्हेंटरी ऑब्सोलेन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, पेमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी बिल. वीज बिलांचे पेमेंट. नेक्स्ट, सिक्स्थ, what method is used by companies to recognize revenue in long term contract? दीर्घकालीन करारांमध्ये महसूल ओळखण्यासाठी बघा फर्स्ट ऑप्शन आहे कंप्लीशन मेथड. सेकंड, ॲकरल मेथड. थर्ड, पर्सेंटेज ऑफ कंप्लीशन मेथड. अँड फोर्थ, कॅश मेथड. करेक्ट आन्सर आहे थर्ड, पर्सेंटेज ऑफ कंप्लीशन मेथड. पूर्णतेच्या टक्केवारीची पद्धत. नेक्स्ट, सेवन्थ, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस इन्व्हॉल्व एस्टिमेट बिकॉज. करारासाठी तरतूद अंदाजावर आधारित असते कारण. तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट, टॅक्स इज ऑलवेज फिक्स. सेकंड, इंटरप्रिटेशनल डिफरन्स मे लीड टू वेरिंग लायबिलिटी. थर्ड, गव्हर्नमेंट अनाउन्स फिक्स टॅक्सेस. अँड फोर्थ, टॅक्स इज डिडक्टेड ॲट सोर्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, इंटरप्रिटेशनल डिफरन्सेस मे लीड टू वेराइंग लायबिलिटी. अर्थ लावण्यात फरक असल्यामुळे कराची जबाबदारी बदलू शकते. आता नेक्स्ट आहे आपले कॉमन एमसीक्यूज. बघा 7.9 कॉमन एमसीक्यूज. जेवढे पण आपण टॉपिक शिकलो आहे त्याच्यावर आपण कॉमन एमसीक्यूज घेणार आहे. ठीक आहे, तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू सर्व व्हिडिओज मिळणार, कारण की याच्यानंतर ही सिरीज कंटिन्यू राहणार आहे. प्लस एक्स्ट्राज एमसीक्यूज आपण इथे सुद्धा सॉल्व करणार आहे. मीन्स डिटेल सुद्धा जे कंटिन्यू चालू आहे ते तसंच राहणार आहे. प्लस एक्स्ट्रा एमसीक्यू सुद्धा आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे. तर बघा इथे काय घेतलेलं आहे, व्हॉट इज प्रायमरी यूज टू मेजर ट्रान्झॅक्शन इन अकाउंटिंग. लेखांकनामध्ये व्यवहार मोजण्याची मुख्यत्वे काय वापरले जाते? तर बघा ऑप्शन आहे क्वांटिटी, टाइम, मनी, वेट. करेक्ट आन्सर आहे इथे मनी, मीन्स पैसा. नेक्स्ट, सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इलेमेंट मेजरमेंट इन अकाउंटिंग. खालीलपैकी कोणता लेखांकनातील मापनाचा घटक नाही? तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट, आयडेंटिफिकेशन ऑफ ऑब्जेक्ट. सेकंड, सिलेक्शन ऑफ स्केल. थर्ड, इव्हॅल्युएशन ऑफ डायमेन्शन. अँड फोर्थ, प्रिपरेशन ऑफ जर्नल एंट्री. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ, प्रिपरेशन ऑफ जर्नल एंट्री. जर्नल एंट्री तयार करणे इज नॉट अ इलेमेंट ऑफ मेजरमेंट अकाउंटिंग. नेक्स्ट, थर्ड, हाउ मेनी जनरली एक्सेप्टेड मेजरमेंट बेस्ड ऑन देअर इन अकाउंटिंग. लेखकांमध्ये एकूण किती प्रमाणबद्ध मापन तत्वे मान्य आहेत? बघा ऑप्शन आहे 2, 4, 5, 3. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड 4, मीन्स 4. नेक्स्ट, फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेजरमेंट बेस इन अकाउंटिंग. खालीलपैकी कोणते लेखकांतील मापन तत्व आहे? तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट, नॉमिनल व्हॅल्यू. सेकंड, हिस्टोरिकल कॉस्ट. थर्ड, डेप्रिसिएटेड कॉस्ट. अँड फोर्थ, फायनल व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, हिस्टोरिकल कॉस्ट, ऐतिहासिक किंमत. नेक्स्ट, फिफ्थ, प्रेझेंट व्हॅल्यू रेफर्स टू. वर्तमान मूल्य म्हणजे काय? तर बघा इथे फर्स्ट ऑप्शन आहे ओरिजिनल कॉस्ट ऑफ असेट. सेकंड, करंट सेलिंग प्राइस. थर्ड, व्हॅल्यू ऑफ फ्युचर कॅश फ्लो डिस्काउंटेड टू प्रेझेंट. अँड फोर्थ, रिव्हॅल्युएशन ऑफ अमाऊंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड,
व्हॅल्यू ऑफ फ्युचर कॅश फ्लो डिस्काउंटेड टू प्रेझेंट, भविष्यकालीन रोख प्रवाहाचे सध्याच्या काळातील सूट दिलेले मूल्य. नेक्स्ट 6 रिअलायझेबल व्हॅल्यू मीन्स, साकारण्यायोग्य मूल्य म्हणजे काय. तर बघा इथे फर्स्ट आहे एक्सपेक्टेड अमाउंट फ्रॉम सेल ऑफ असेट, सेकंड कॉस्ट ऑफ असेट, थर्ड रिटर्न डाउन व्हॅल्यू अँड फोर्थ ओरिजिनल परचेस प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट एक्सपेक्टेड अमाउंट फ्रॉम सेल ऑफ असेट, मालमत्ता विक्रीतून मिळण्यासाठी अपेक्षित रक्कम. नेक्स्ट 7 हिस्टोरिकल कॉस्ट इज, ऐतिहासिक किंमत म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे इथे आपल्याजवळ ओरिजिनल कॉस्ट पेड टू एक्वायर असेट, सेकंड प्रेझेंट मार्केट व्हॅल्यू, थर्ड रिअलाइज प्राइस अँड फोर्थ रिसेल व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ओरिजिनल कॉस्ट पेड टू एक्वायर कॉस्ट, मालमत्ता मिळवण्यासाठी भरलेली मूळ किंमत. नेक्स्ट 8 मेजरमेंट अँड व्हॅल्युएशन प्रिन्सिपल, मापन व मूल्यांकन तत्त्वे. तर बघा इथे ऑप्शन आहे मेजरमेंट डिसिप्लिन डील्स विथ, मेजरमेंट डील कशामध्ये डील करतात बघा, मापन विषयांचा संबंध काय. तर बघा फर्स्ट ऑप्शन आहे आयडेंटिफिकेशन ऑफ ऑब्जेक्ट अँड इव्हेंट, सेकंड सिलेक्शन ऑफ स्केल. तर आन्सर आहे दोन्ही ए अँड बी. नेक्स्ट 9 ऑल ऑफ द फॉलोइंग आर व्हॅल्यू प्रिन्सिपल एक्सेप्ट, खालीलपैकी सर्व मूल्यांकन तत्वे आहेत त्याला वळखून. तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट हिस्टोरिकल कॉस्ट, प्रेझेंट व्हॅल्यू, फ्युचर व्हॅल्यू. करेक्ट आन्सर आहे इथे फ्युचर व्हॅल्यू मीन्स भविष्य मूल्य नाही राहत. नेक्स्ट 10 इफ द कंपनी व्हॅल्यू ऑफ मशिनरी ॲट ₹11 lakh विच व्हॅल्युएशन प्रिन्सिपल इज फॉलोड. जर कंपनी यंत्रसामग्रीला 11 लाख अशी किंमत ठरवते तर कोणते मूल्यांकन तत्व वापरले जाते. मीन्स बुक व्हॅल्यू बघा 10 लाख आहे आणि मार्केट व्हॅल्यू 11 लाख आहे. ऑप्शन बघा हिस्टोरिकल कॉस्ट आहे, प्रेझेंट व्हॅल्यू आणि रिअलायझेबल व्हॅल्यू. आन्सर आहे रिअलायझेबल व्हॅल्यू, साकारण्यायोग्य मूल्य. नेक्स्ट 11 केस स्टडी दिली आहे बघा मोहन मशिनरीज प्रकरण. मोहनचे यंत्र, मोहन बॉट मशिनरी फॉर ₹10 lakh ऑन 1st April 2001. ॲज ऑफ 31st March 2019 करंट कॉस्ट 20 lakh, रिअलायझेबल व्हॅल्यू 15 lakh अँड प्रेझेंट व्हॅल्यू 12 lakh. तर इथं ऑप्शन आहे आपल्याजवळ द करंट कॉस्ट ऑफ मशिनरी येस, तर यंत्राची वर्तमान किंमत काय आहे. तर वर्तमान मीन्स या इथे काय आहे करंट कॉस्ट किती आहे आपल्याजवळ 20 lakh, म्हणून आन्सर किती येणार 20 lakh. ठीक आहे. तसंच इथे बघा केस स्टडी सेम आहे आपल्याजवळ 11ची. द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ मशिनरी, तर प्रेझेंट व्हॅल्यू किती आहे याची, म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू जी आहे ती किती आहे 12 lakh, म्हणून आन्सर किती येईल इथे 12 lakh. नेक्स्ट हिस्टोरिकल कॉस्ट ऑफ मशिनरी, तर हिस्टोरिकल कॉस्ट बघा इथे आता किती आहे, इथे 12 lakh 20 lakh होता, इथे 15 lakh आणि इथे 12. पण बॉट मशिनरी कितीत केली होती 10 lakh, म्हणून त्याची जे हिस्टोरिकल कॉस्ट आहे ते किती आहे 10 lakh. आता नेक्स्ट 4 दिला आहे तर रिअलायझेबल व्हॅल्यू ऑफ मशिनरी, यंत्राची साकारण्यायोग्य किंमत किती आहे, तर रिअलायझेबल व्हॅल्यू आपल्याजवळ किती आहे इथे 15 lakh. तर करेक्ट आन्सर काय इथे 15 lakh. बरोबर आहे. नेक्स्ट जे आहे ते आपले टेस्ट युअर नॉलेजचे मीन्स तुमच्यासाठी ते क्वेश्चन्स आहे ट्रू आणि फॉल्स मध्ये तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. बरोबर आहे. तर नेहमी आपण हर एक व्हिडिओमध्ये लास्टमध्ये हे व्हिडिओज घेतोच आहे, तर नेहमी याचे आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शन्समध्ये द्यायचं आहे. ओके. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळेल, कारण की ही सिरीज कंटिन्यू चालू राहील, प्लस एक्स्ट्रा MCQs पण आपण सॉल्व्ह करणार आहे 50-50. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे ट्रू अँड फॉल्सचा. देअर आर 4 जनरली एक्सेप्टेड मेजरमेंट बेस. बघा हिस्टोरिकल कॉस्ट, करंट कॉस्ट, रिअलायझेबल कॉस्ट अँड फ्युचर कॉस्ट. तर याचा आन्सर तुम्हाला ट्रू आणि फॉल्स मध्ये द्यायचा आहे. ठीक आहे. सेकंड म्हटलं आहे हिस्टोरिकल कॉस्ट मीन्स प्राइस पेड ॲट द टाइम ऑफ एक्वायजेशन. तो ट्रू आणि फॉल्स. ठीक आहे. थर्ड म्हटलं आहे ॲज पर फ्युचर व्हॅल्यू असेट आर कॅरीड ॲट द अमाउंट ऑफ कॅश और कॅश इक्विव्हॅलंट that could currently be obtained by selling the asset in orderly disposal. ओके. याचा पण आन्सर ट्रू आणि फॉल्स मध्ये व्हिडिओ पॉज करून करेक्ट आन्सर द्यायचा आहे. फोर्थ म्हटलं ॲट प्रेझेंट व्हॅल्यू लायबिलिटी आर कॅरीड ॲट द व्हॅल्यू ऑफ फ्युचर नेट कॅश आउटफ्लो दॅट आर एक्सपेक्टेड टू रिक्वायर्ड टू सेटल द लायबिलिटी इन नॉर्मल कोर्स ऑफ बिझनेस. त्याचा आन्सर तुम्हाला ट्रू आणि फॉल्स मध्ये द्यायचा. नेक्स्ट फिफ्थ म्हटलं आहे ABC purchased machinery for ₹10 lakh on 1st April 2001
On 31st March 2020, similar machinery cost 20 lakh. Historical cost of machine is 20 lakh. Correct answer true है कि false है. Okay. Next question है 6. ABC purchase machinery of 10 lakh on 1st April 2001. On 31st March 2020, similar machinery cost 20 lakh. Current cost of machine is 20. तो आन्सर द्यायचा आहे तुम्हाला ट्रू आणि फॉल्स म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट जो व्हिडिओ राहिला तो आपला व्हिडिओ युनिट नंबर 8 राहील. सॉरी की त्याच्यामध्ये आपण इथे हे घेतलंच नाही आहे. 8 राहील जे आहे अकाउंटिंग स्टँडर्डचा. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट राहणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ अकाउंटिंग स्टँडर्ड. अकाउंटिंग स्टँडर्डचे क्वेश्चन्स आपल्याला एक्झाममध्ये विचारतात म्हणजे विचारतातच. त्याला आपण फुल डिटेल्समध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे, जो आपला युनिट 8 राहणार आहे. युनिट 8 आणि 9 हे खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट राहणार आहे आणि त्याच्यानंतरचे सर्वच इम्पॉर्टंट कन्सेप्ट प्लस आपण याच्यामध्ये 50 MCQ सुद्धा आता सॉल्व करणार आहे डेलीचे. तर चॅनलला ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब नाही केला ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार आणि व्हिडिओला एक लाईक.